जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। पैशाच्या वादातून एका निष्पाप 6 वर्षाच्या चिमुकल्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला छडीने अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। व्हिडिओ समोर येतात जालना पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवीत रात्रीतून चिमुकल्याची नराधमाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणी पीडित चिमुकल्याच्या आईच्या तक्रारीवरून तिचा दुसरा पती म्हणजेच मुलाचा सावत्र बापाविरुद्ध जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनीस शेख वजीर असं एक गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनीस शेख वजीर याने पैशाच्या वादातून आणि घरगुती भांडणाच्या रागातून 6 वर्षाच्या निष्पाप बालकाला खोलीत डांबलंय। त्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधून त्याला जमिनीवर झोपवले आणि छडीने बेधान मारहाण केली। हा चिमुकला वेदनेने विवळत होता, रडत होता आणि गयावया करत असताना दिसतोय। मात्र पाषाण हृदयी आरोपीला त्याची जराही दया आलेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आलाय, जो नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। घटनेचं गांभीर्य ओळखून जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जाफराबाद पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली। पोलिसांनी रात्रीच्या वेळी शोध मोहीम राबवून त्या 6 वर्षीय बालकाला आरोपीच्या तावड्यातून सोडवले। पोलिसांनी चिमुकल्याला वैद्यकीय उपचार देऊन सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी प्राथमिक तपासात ही मारहाणीची क्रूर घटना अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे घडल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। एका लहान बालकावर पैशासाठी असा अमानुष अत्याचार करणाऱ्या या नराधमाला शिर्डी पोलीस आता काय अद्दल घडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जालना शहरात परवा दिवशी काही सोशल मीडिया ग्रुप्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आणि ब्रूस्ड आणि रडत होता। त्याची सोबत एक माणूस पण होता जे त्याला मारहाण करत होता। आणि या व्हिडिओमध्ये कुठलाही आम्हाला असा स्टार्टिंगमध्ये डिटेल्स नव्हता, फक्त एक कमेंट होता की हे जाफराबादचा मुलगा आहे। त्याच्यामध्ये जाफराबाद जे प्रभारी आहेत, SDPO आहेत आणि पूर्ण जालना पोलिसने याच्यामध्ये पूर्ण बाब निष्पन्न करून हे मुलगाच्या सुखरूप सुटका केला आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांची आई आणि त्याचे जे स्टेप फादर आहेत त्यांना कस्टडीमध्ये घेतलं आहे। या मुलगाला आम्ही CWC ला प्रोड्यूस करणार आहे आणि त्यांचे नातेवाईक जे हातात त्याला हस्तगत करणार आहोत। या गुन्ह्यामध्ये आम्ही पॉस्को आणि एक्स्टॉर्शनचे कलमाखाली ऑफेन्स दाखल केलेला आहे आणि 0 FIR च्या प्रकल्पामध्ये शिर्डी PS ला वर्क केला आहे। प्राथमिक कशामुळे ती मारहाण होत होती प्राथमिक अंदाज आता इन्व्हेस्टिगेशन इनिशियल स्टेजेस मध्ये आहेत। प्राथमिक आपल्याला असं माहिती पडतोय की काही पैशाची डिमांड होती आणि त्या पैशाचे जर नाही भेटले तर अजून मारहाण करणार होता हे माणूस। हे प्राथमिक बाब निष्पन्न झालेली आहे। म्हणजे त्या पतीचा दुसरा त्या महिलेचा दुसरा पती करून मारून हो,